नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मिशन ऍडमिशन. विद्यार्थी मित्रांनो, बेटसॅटचं रजिस्ट्रेशन आता चालू झालेलं आहे. 15 डिसेंबरला सकाळी चालू होणार होतं, पण दुपारपर्यंत ते काही चालू नव्हतं. ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपण बेटसॅटचं करू शकतो. आपण त्याच्या वेबसाईटवर जाऊन एकदा चेक करू. ऍडमिशन बिट्स प्लॅन गुगलला जाऊन सर्च केलं तर लगेच या साईटवर आपण जातो. बिटसॅट 2026 इथं क्लिक करा. महत्वाचे पॉईंट आपण बघूया. इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपण एकदा चेक करू. रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला एकदा रजिस्ट्रेशन केलं की पुढच्या स्टेपमध्ये आपण लॉग इन थ्रू जाऊ शकतो. अप्लाय ऑनलाईन साठी इथं या लिंकवर वेबसाईटच्या क्लिक करायचं होतं. पहिला सेशन हा 15 एप्रिल ते 17 एप्रिलला आहे. दुसरा सेशन 24 मे ते 26 मे आहे. त्यावेळी फी मध्ये फक्त 100 रुपये वाढवलेले आहेत मागच्या पेक्षा. सेशन 1 ची फी आहे 3600 आणि फिमेलला 3100. दोन्हीची एकत्र जर केली तर 5600 मेलला आणि फिमेलला 4600. 100 रुपयाची वाढ आहे. अर्थात ही फीस थोडी जास्त आहे. इतर सर्व एंट्रन्स एक्झाम पेक्षा ही फी थोडी जास्तच आहे, पण वर्थ आहे. पेमेंट आपण करू शकतो. जनरल इन्स्ट्रक्शन आहे. बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये केमिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, मॅथमॅटिक्स अँड कॉम्प्युटिंग, मेकॅनिकल, मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल, सस्टेनेबिलिटी इंजिनिअरिंग. बाकी एमएससीचं वगैरे आता आपण बघायला नको. बिट्स पिलानी गोवा कॅम्पसला केमिकल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स अँड कॉम्प्युटिंग, मेकॅनिकल, एन्व्हायरमेंटल, सस्टेनेबिलिटी इंजिनिअरिंग. आणि हैदराबाद कॅम्पसमध्ये केमिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, मॅथमॅटिक्स अँड कॉम्प्युटिंग, मेकॅनिकल, एन्व्हायरमेंटल अँड सस्टेनेबिलिटी. एफएक्यू चेक करू. महत्वाचे एफएक्यूज दिलेले आहेत. एफएक्यूज मध्ये दिलेलं आहे की या वेबसाईटवर त्यांचा सिलेबस, लास्ट इयर कट ऑफ वगैरे सर्व दिलेलं आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा सगळ्यात महत्वाचा आहे. 75% क्रायटेरिया हा ठेवलेलाच आहे 12वीला. द कॅन्डिडेट शुड हॅव मिनिमम 75% ऑर मोर इन पीसीएम पीसीबी इन ॲग्रिगेट अँड मिनिमम 60% ऑर मोर इन इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट इन 12th क्लास. त्यामध्ये काही चेंज नाही. सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा येईल. ड्रॉपर जर असेल जे 2024 चे इलिजिबल नाहीत, 2025 आणि 26 12वीचे इलिजिबल आहेत. 24चे कोणत्याही परिस्थितीत इलिजिबल नाहीत. ते पुन्हा पुन्हा त्यांनी मेन्शन केलेलं आहे. एफएक्यू एकदा रेफर करून घ्या वेबसाईटवर जाऊन. आणि काय तुमचं स्पेसिफिक काय क्वेश्चन असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. एनआरआय कोट्याचा असेल किंवा कोणताही असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा. आम्ही ताबडतोब त्याचं उत्तर देऊ. स्पेशली फोटोग्राफ अपलोड करताना आपलं बॅकग्राऊंड हे प्लेन पाहिजे हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. लाईट ब्राईट पाहिजे आहे. इन्शुअर युअर आईज अँड बोथ इयर्स आर क्लिअरली विजिबल ऑन फोटोग्राफ. आणि रजिस्टर करताना आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर्म एकदा चेक करू. क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स और गुगल क्रोम वर्जन 82.105 और मायक्रोसॉफ्ट एज हे यूज करायला सांगितलंय. अँड्रॉइड वर्जन 4 पाहिजे किंवा iOS असेल तर वर्जन 9 अँड अबव पाहिजे. ठीक आहे. या छोट्या छोट्या आहेत. या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. महत्वाचा डाटा काय असणार आहे हे त्यांनी कन्सेंट घेतलेलं आहे थोडक्यात. कोणता कोणता डाटा ते आपल्याकडनं घेणार आहेत हे ऍग्री केल्यानंतरच आपल्याला पुढे जाता येईल. आपण ब्राउझर मगाशी बघितलेलं आहे. सर्व डिटेल्स 15 डिसेंबरला चालू झालंय. 16 मार्च पर्यंत वेळ आहे. आपण एडिट पण करू शकतो 18 मार्च ते 20 मार्च. आणि आपली काही क्वेरी असेल तर त्यांनी ईमेल आयडी दिलेला आहे, तिथं आपण क्वेरी टाकू शकतो. हेल्पलाईन नंबरही दिलेले आहेत. इंटरनॅशनल हेल्पलाईन नंबरही दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता बिटसॅटचा फॉर्म. या फॉर्म फिलिंगमध्ये आपल्याला काही अडचण असेल, काही आपल्याला शंका असेल, काउन्सिलिंगची गरज असेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. आपण कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कॉमेंट बॉक्समध्ये काही शंका असेल तर विचारू शकता. आम्ही ताबडतोब उत्तर देण्याचा प्रयत्न करू. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी पुन्हा एकदा मिशन ॲडमिशन करून ऑल दी बेस्ट. थँक्यू.